तर भाव आणि बहिणीनं मंचुरांचा गाडा लावलाय. तर या तुम्ही बी खायला. आताच बनवून ठेवल्यात, गरमच आहेत. तर कामाला नाही म्हणून म्हणलं, पाय पण दुखतोय आणि मग त्रास होतोय मला कामाचा लय. कांदे काटायला जायचं होतं, नाही गेलो. मग म्हणलं गाडी तर लावावी मंचुरांची. मग लावली आता गाडी, आजपासूनच चालू केली गाडी. तर इथे शाळा आहे ना, शाळेपाशीच गाडा आणून लावलाय. तर भावा आणि बहिणींनो, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नक्की माझा व्हिडिओ बघा तुम्ही. बाय. तर इथं हायस्कूल आहे, इकडं पट्टी. तर इथं शाळा आहे आणि इथं मुलं पण शाळेला असतात. तर पेपर चालू आहे त्यांचे. तर म्हणलं मंचुरियनचा गाडा लावा इथं. तर लावलाय, आता काम पण नाही सध्या, मग बसून काय करावं म्हणून गाडा लावलाय. तर हे का मंचुरियन आता तळले. या तुम्ही पण खायला, या मंचुरियन भावा बहिणींना. कोबी आहे, चटणी आहे आणि गरम गरम आहे तर मंचुरियन. थांब, मला शिकू दे. शेक शेक शेक, लय गार लागतंय. आता हे ऊस लावायला आत्याला आणि मामाला दाजीला बोलून घेतले ऊस लावण्यासाठी. मग आज होऊ शकते 2 दिवसाची मेहनत आहे त्यांची. आणि इतर एक कडाक्याची थंडी आहे. शेकूट केली की मग आमच्या आत्यांना ऊस लावण्यासाठी बोलून घेतलंय, मामाला बोलून घेतले, दाजीला बोलून घेतले, दीदीला बोलून घेतले. आणि आता ऊस लावायचा आज संपल असं वाटतंय. इतकी थंडी पडली बाई. ठण ठण ठण. हे उठले नाहीत अजून, आहे का नाही? कोणच उठलं नाही. मीन ताईच उठलंय. कोण उठलंय नाही, आम्ही दोघीच उठलोय, मी आणि आत्या. आणि ही तर थंडी कडाक्याची म्हणून आम्ही शिकुटी केली. हे इथं लय कडाक्याची थंडी आहे म्हणून आम्ही शिकुटी केली. आणि इथं आम्हाला ऊस लावायचा आहे.
आणि एक आरुस. तर इथं थंडी आहे आणि ही ताई उठली आहे आता, शेकोटी केली शेकते आहे ना ताई. कुठे चिमण्या खाली बघ की, खाली आला इथं दिसल्या का तुला? दिसला. हो, सकाळ सकाळ उठून आता ते ऊस लावायचं ना. तर आता तुम्हाला दाखवते. आता आजपासून चालू केले मंचुरियनचं. का कोबी किसून ठेवलाय, हे मंचुरियन एवढं तळून ठेवलंय, चटणी आणि इथं कढई आहे बघा, आणि इथं पाण्याचा जार आहे. तर आता चालू केलाय मंचुरियनचं. हे कामाला बी नाही ना गेले, त्याच्यामुळं म्हणलं ही गाडी चालू करावं आपलं.